निफाड तालुक्यातील मौजे सुकेने आणि कसबे सुकेने रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पावले उचलत परिसरात पिंजरा लावलाय। मिळालेल्या माहितीनुसार मौजे सुकेने रेल्वे स्टेशन परिसरातील सुरेश बापूसाहेब भुजबळ यांच्या गट नंबर 30 मध्ये बिबट्याचे दर्शन झाले। याच भागात राहणारे सोनवणे आणि भाऊसाहेब भुजबळ यांच्या घरापाशी असलेल्या एका कुत्र्याच्या पिलाची बिबट्याने शिकार केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालंय। तसेच रात्री 3 बिबट्या या ठिकाणी पिंजऱ्याच्या अवतीभोवती फिरत होते। ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आलाय तो परिसर अत्यंत वर्दळीचा आहे। जवळच 500 लोकसंख्या असलेली वस्ती असून जिल्हा परिषदेची शाळा देखील जवळच आहे। शालेय विद्यार्थी, शेतमजूर आणि ग्रामस्थांची या मार्गावरून रात्रंदिवस ये-जा असते। तसेच रेल्वे स्टेशन ते रामाचे पिंपळस या रस्त्यावरही मोठी वाहतूक असते। लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती। याची गांभीर्याने दखल घेत येवला वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड वन परिमंडळ अधिकारी जयराम शिरसाट, वनरक्षक विजय दोंदे आणि आधुनिक बचाव पथकाने या ठिकाणी पिंजरा तैनात केलाय। प्रतिनिधी किशोर बस्ते, दिशा न्यूज, कसबे सुकेने।